वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून गुरुवारी तापमानानं यंदाच्या मोसमातील उच्चांक गाठला आहे। सोलापूरचा पारा थेट 43.3 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं जिल्ह्याची अक्षरशः भट्टी झाली आहे। वाढत्या उष्णतेमुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दुपारी 12 ते 4 या वेळेत शहराच्या मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्यानं वाढ होत होती, मात्र बुधवारी तापमानानं 43 अंशाचा टप्पा ओलांडला। कोरड्या हवेमुळे आणि प्रखर उन्हामुळे अंगाची लाही होत आहे। तापमानातील या वाढीमुळे नागरिक हैराण झाले असून उष्म्यापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। नेहमी गजबजलेले 7 रस्ता, चाटे गल्ली आणि नवी पेठ यांसारख्या भागात दुपारी स्मशान शांतता अनुभवायला मिळते। कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलं असून अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही बाहेर पडत नसल्याचं चित्र आहे। दुचाकीस्वारांना गरम हवेच्या झोताचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढलाय। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय, जसे की जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थांचं सेवन करा। दुपारच्या वेळी बाहेर पडताना सुती कपडे, टोपी आणि चष्म्याचा वापर करा। तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 5 या वेळेत उन्हात फिरणं टाळावं। एवढंच नव्हे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। तापमानाचा पारा 44 अंशाच्याही पुढे जाण्याची भीती वर्तवण्यात येते। त्यामुळे सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।